नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या या प्रायोजित कार्यक्रमात मी डॉक्टर विनाया पाटील आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सह्याद्री वाहिनीतर्फे नेहमीच आरोग्यविषयक माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. यामागे उद्देश हाच की जनजागृती व्हावी. प्रेक्षको, आज 10 मार्च म्हणजे जागतिक किडनी दिन. या निमित्ताने आज आपल्या समोर आम्ही खास कार्यक्रम घेऊन आलो आणि तो म्हणजे निरोगी किडनी निरोगी शरीर. आपल्या आतील शरीराची स्वच्छता करते ती किडनी. ही किडनी कशी काम करते यावर आपल्या मनातही काही प्रश्न असतील. ते प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत, त्यामुळे आपला सहभागही आमच्यासाठी तितकाच मोलाचा आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी, या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय डॉक्टर श्रुती तापिया यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्ते. डॉक्टर श्रुती तापियावाला यांनी या नेफ्रोलॉजिस्ट आहेत, म्हणजे किडनी विकार तज्ज्ञ आहेत. गेले 7 वर्ष त्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल येथे किडनी विकाराच्या आणि किडनी प्रत्यारोपणाच्या तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. याआधी कॅनडामध्ये त्यांनी 5 वर्ष मल्टिपल ऑर्गन ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट आणि नेफ्रोलॉजी यासारख्या म्हणजे किडनीच्या आजारांमध्ये विशेष प्रावीण्य मिळाले आहे. त्यामुळे देशापासून परदेशापर्यंतचा त्यांचा अनुभव आणि आतापर्यंतच्या शिक्षणाचं किंवा ज्ञान याचा उपयोग ते आज आपल्याला करून देणार आहेत. आपल्या मनातील प्रश्नही आम्हाला जाणून घ्यायचे आहे. ही विशेष माहिती आपण जाणू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर. ते पटकन लिहून घ्या. 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि फोन नंबर असा 24908050 2490888050. जागतिक किडनी दिन आणि त्यानिमित्ताने आपण सगळ्या प्रेक्षकांना सांगणार आहोत की किडनीचे कार्य किंवा किडनी सुरक्षित कसे ठेवता येईल. सर्वप्रथम सगळ्यांसाठी की किडनीमध्ये शरीरामध्ये किडनीची रचना कुठे असते आणि त्याचे महत्त्व काय आहे. तर किडनी एक खूप महत्त्वकारक अवयव आहे आपल्या शरीरमध्ये आणि आपल्या एखाद्या माणसाच्या शरीरमध्ये 2 किडन्या असतात किंवा 2 मूत्रपिंड असतात. आणि हे स्लाइड तुम्हाला दाखवते, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार की 2 किडनी असे पाठीमागे बसवली जाते आणि त्या 2 किडनीमध्ये आपल्याकडे नेक्स्ट स्लाइडमध्ये बघा, तुम्ही बघणार की प्रत्येक किडनीमध्ये किंवा प्रत्येक मूत्रपिंडामध्ये 2 अरब असे फिल्टर असतात. म्हणजे रक्त त्या फिल्टरमध्ये जाऊन ते शुद्ध होऊन आपल्या शरीराला भेटतं. आणि मेन कार्य म्हणजे आपण ह्या स्लाइडवर बघणार की शरीरातले अनावश्यक असे टाकाऊ काहीतरी पदार्थ असतात. हे पदार्थ किडनी बाहेर काढून टाकते. म्हणजे आपल्या शरीरचा रक्त असेल ते सगळ्या अवयवांना शुद्ध रक्त मिळावं म्हणून ही काम करते. दुसरे पण काही असे फंक्शन्स किंवा असे कार्य आहेत जे लोकांना माहीत नाहीये. म्हणजे एक्स्ट्रा पाणी किंवा एक्स्ट्रा द्रव्य पदार्थ आपल्या शरीरमधून काढून टाकायचे, नाही असलेलं पाणी बाहेर काढून टाकायचं, नाही असलेले क्षार, सोडियम, पोटॅशियम हे बाहेर काढून टाकायचं, विटामिन डी सक्रिय करायचं आणि एरिथ्रोपोएटिन नामक एक वस्तू आहे, हार्मोन आहे, ते प्रोड्यूस करायचं. हे मेन काम असतं. म्हणजे किडनीचं काम फक्त वेस्ट मटेरियल काढण्यापर्यंत लिमिटेड नसतं. त्याचे खूप कार्य असतात आणि ते बंद पडलं तरच आपल्याला माहीत पडते. अगदी बरोबर आहे. प्रेक्षको, आपण म्हणतो की आपलं आरोग्य हे आपल्या हातात आहे. खरं म्हटलं तर ते किडनीच्या हातात आहे. त्याच्यामुळे किडनी आपली जर निरोगी असेल तर आपलं शरीरही निरोगी असणार आहे. डॉक्टर, तुम्ही आता इतकं सांगितलं की कार्य त्याचं आहे, विषारी पदार्थ बाहेर टाकणं हे किडनीचं काम आहे, हे आमच्या प्रेक्षकांना समजलं. पण बहुतेक वेळेला काय होतं की रुग्णांना खूप पुढच्या टप्प्यामध्ये गेल्यावर लक्षण येतात. पण सर्वप्रथम लोकांना समजेल असं की प्राथमिक स्वरूपाची लक्षणं कुठली असतात. म्हणजे आपण आता बघितलं की किडनीचं काम आणि कार्य काय, की कचरा बाहेर फेकायचा. कचरा मी सांगते वेस्ट मटेरियल, ते बाहेर फेकायचा, पाणी बाहेर फेकायचं, हिमोग्लोबिन बनवायचा, विटामिन डी सक्रिय करायचं. म्हणजे एखाद्या माणसाची किडनी जर काही काम करत नसली किंवा काम करणं कमी झालं तर हे सगळी बाबते आपल्याला दिसायला लागणार. म्हणजे की किडनी काम नाही केली तर वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमध्ये साठून राहणार, एक्स्ट्रा पाणी साठून राहणार, हिमोग्लोबिन कमी होणार, रक्तदाब वाढणार, थोडासा बोन्स वीक होणार कारण विटामिन डी ऍक्टिव्ह होत नाहीये. म्हणजे लक्षण काय असणार की माणसाला थकवा येणार, माणसाला असं वाटणार की पायामध्ये सूज आहे, हातामध्ये सूज आहे, सगळं सकाळी उठले की चेहऱ्यावर सूज दिसते. कोणीतरी ब्लड प्रेशर घेतलं की सांगते की अरे तुला थोडंसं ब्लड प्रेशर आहे. हिमोग्लोबिन असं रुटीन चेक केलं की हिमोग्लोबिन कमी दिसला. थोडं काम करून थकून जाणे,
खाज येणे, भूक नाही लागणे, हे सगळी छोटी वस्तू आहेत. दुसरा एक हे आहे की तुम्ही माणसांना असं नोटीस होतं की लघवी जास्त जावी लागते, रात्री उठावं लागते. हे एकदम एक सटल साइन्स असतात की जे लोक रोजच्या जीवनामध्ये लक्ष देत नाही की असेल थकल्या असेल, आणि हे हळूहळू वाढत राहतं. मग हे ह्याच्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. बरोबर आहे. किडनीचे आजार म्हटलं की बहुतेक वेळा काय होतं की प्राथमिक लक्षणं जी असतात त्यांना आपण नोटीस करत नाही, लक्षात घेत नाही, आणि त्यामुळे तो आजार पुढे वाढत जातो. पण डॉक्टर, हे होण्यामागची कारणं काय असतात? आपल्या देशामध्ये जर बघितलं गेलं तर ह्या नेक्स्ट स्लाइडमध्ये तुम्हाला दिसणार की एक 1997 मध्ये स्टडी झालेली, जेव्हा त्यांनी बघितलं की आपल्याकडे किती किडनी डिसीजचे पेशंट आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्य कारण काय. तर आपल्या देशामध्ये डायबिटीज हे सगळ्यात मुख्य कारण दिसतात, आणि डायबिटीज नंतर ब्लड प्रेशर म्हणजे मधुमेह, जास्त रक्तदाब असणं, हे दोन मुख्य कारण असतात. आमच्याकडे पण डायलिसिसवर पेशंट असतात तर 60% पेशंट डायबिटीजमुळे तिकडे पोचलेले असतात. म्हणजे हे दोन कारण आहेत जे एकदम आपल्या कंट्रोलमध्ये आहे. दुसरं असतं की एक वारसागत बिमारी असते की जे तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये, म्हणजे पॉलिसिस्टिक किडनी डिसीज असेल किंवा फिल्टरचे डिसीज असले, ते आपल्या हातामध्ये नाहीये, पण ते 10 ते 15% तुम्ही काउंट करू शकताय. आणि मूत्रखडे, स्टोन्स, अजून बरेच अशी काही कारणं आहेत. पण आपल्याला एक फोन आलेला आहे, आपण तो फोन घेऊया. दीपक बोलतायत आपल्याशी साताऱ्याहून. नमस्कार दीपकजी. हॅलो. हा नमस्कार मॅडम, मी दीपक शिंदे बोलतोय. हॅलो. बोला बोला. हा मॅडम, मला असं विचारायचं होतं की मूत्रपिंड ज्यावेळेस खराब असं होतं किंवा त्याला त्रास सुरू होतो, त्याची लक्षणं कुठली कुठली असतात ते सांगू शकताल का आपण? ओके, चालेल, धन्यवाद. ओके. काय सांगणार तुम्ही? तर जसं मी जरा थोड्या वेळा पुढे सांगितलं होतं की किडनीचं काम असतं की आपलं वेस्ट मटेरियल्स बाहेर पाडायचे, एक्स्ट्रा पाणी बाहेर पाडायचा, क्षार वगैरे सोडियम पोटॅशियम जमा होऊ द्यायचं नाही. अनावश्यक वस्तू किडनीचं काम असते की बाहेर पाडा. आणि विटॅमिन डी असते, ते सनलाईटने आपल्याला भेटते आणि ते विटॅमिन डी आपल्या किडनीमध्ये सक्रिय होते. आणि एक हिमोग्लोबिन बनवायचं काम पण किडनीच्या हातामध्ये असते, कारण एरिथ्रोपॉयटिन नावचा हॉर्मोन ती रिलीज करते. आता हे सगळं जर बंद झालं म्हणजे किडनीचं काम कमी होत झालं आणि एक एवढा 10-15% किंवा 30% पर्यंत आलं तर माणसाला ते सगळं साठून राहण्याचे लक्षण दिसतात. म्हणजे हातापायावर सूज दिसणार, तोंडावर सूज दिसणार, म्हणजे संध्याकाळच्या काळामध्ये तुम्हाला पायावर सूज दिसणार, सकाळी उठले तेव्हा तोंडावर सूज दिसणार, म्हणजे डोळ्याच्या अवतीभोवती तुम्हाला थोडेसे सूज दिसणार, रक्तदाब थोडं वाढणार कारण शरीरमध्ये सॉल्ट आणि वॉटर रिटेन होते, तुम्हाला थकवा लागणार, तुम्हाला असं वाटणार की थोडंसं काय काम केलं की एकदम थकून जातो. रुटीन ब्लड टेस्ट केले की कधी कधी तुम्हाला हिमोग्लोबिन कमी दिसणार, कभी कभी युरिया, क्रिएटिनिन हे सगळं थोडंसं जास्त दिसणार. लघवीची तपासणी केली तर तुम्हाला लघवीमध्ये प्रोटीन किंवा ब्लड असं काही वेस्ट होते ते दिसणार. म्हणजे हे छोटे छोटे लक्षण आहेत जे तुम्हाला ध्यान ठेवायची आहेत की बाई आपली किडनी काम करते तेव्हा हे सगळं कार्य करते, नाही केलं तर ते सगळं कार्य ठप्प होते आणि त्याच्यामुळे जे तुम्हाला दिसणार बॉडीमध्ये ते आहेत. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. संगीता बोलतात औरंगाबाद इथून. नमस्कार संगीताजी, बोला. हॅलो. मला माझ्या पायावरती सूज आहे मॅडम, माझ्या पायावरती सूज आहे आणि माझं प्रोटीन जात आहे 4+. युरिन मधून प्रोटीन जाते माझं, अल्ब्युमिन. हॅलो. माझी ट्रीटमेंट चालू आहे पण मला काही. हॅलो मॅडम, आवाज येत नाही का? बोला, आपला प्रश्न सलग विचारा. मॅडम, माझं झालं आहे आणि माझ्या पायावरती सूज आहे, खूप सूज, आणि माझ्या. ठीक आहे संगीताजी, तुमचा प्रश्न कळाला आम्हाला, आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. बहुतेक वेळा मॅडम असंच लोकांना हा प्रश्न असतो की हातापायावर सूज आहे आणि त्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं. आता संगीतांचा जे प्रश्न आहे ती सांगतायत की त्यांच्या हातापायावर सूज आहे, खूप सूज आहे ती सांगत होती, आणि
युरिनमध्ये 4+ प्रोटीन जाते. म्हणजे नक्की किडनीच्या फिल्टरमध्ये काही डॅमेज आहे, म्हणजे त्यांना मधुमेह किंवा ब्लड प्रेशर नसेल तर दुसरे कारण आपल्याला शोधायला पाहिजे. आणि किडनीमधून प्रोटीन लीक झालं की ते लक्षण असते की आपल्या फिल्टरांना ऑलरेडी डॅमेज सुरू झालंय. मग संगीतांना हे स्ट्रॉंग ॲडवाइस आहे की त्यांच्या डॉक्टरांकडे जावं, त्यांनी ते किडनीची तपास करावी आणि असेल तेवढ्या लवकर त्यांनी ट्रीटमेंट सुरू करावी. डॉक्टर, आपल्याकडे देशामध्ये डायबिटीज आणि उच्च रक्तदाब म्हणजे BP असणाऱ्या पेशंटची संख्या जास्त आहे आणि त्यांना हा आजार होण्याची शक्यता किती आहे? म्हणजे एखादा माणूस डायबिटिक असला तर पहिले 5 ते 10 वर्ष त्यांना कळणारच नाही की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होते. पण ते कंट्रोलमध्ये नाही ठेवलं, म्हणजे नियंत्रणमध्ये ठेवलं नाही साखराचं लेवल. आणि ते कसं तुम्ही मॉनिटर करणार की तुमचे डायबिटीसचे डॉक्टर किंवा तुमचे फॅमिली डॉक्टर तुम्हाला सांगणार की बाई दर 3 महिन्याने तुम्ही डायबिटीसचा एक चेक करा, घरी ग्लुकोमीटरचे रेकॉर्ड ठेवा. आणि जर काही ते कंट्रोलमध्ये नाही राहिले आणि 3 महिन्याचे ॲव्हरेज पण कंट्रोलमध्ये नाही राहिला तर तो जो ब्लड असते तो फिल्टरांना डॅमेज करतो. आणि 5 ते 6 वर्ष अनकंट्रोल्ड ब्लड शुगर राहिला तर किडनीमधून प्रोटीन लीक होणं सुरू होते. आता हे प्रोटीन लीक होणं सुरू झालं तेव्हा पण आपल्याकडे टाइम आहे की तेव्हा पण आपण जर शुगर कंट्रोल केला, BP कंट्रोल केला तर किडनी वाचवू शकता आणि तो प्रोटीन लीक कमी होऊ शकतं. जेवढं प्रोटीन लीक जास्त होणार, जेवढी वर्ष ते प्रोटीन लीक राहणार तेवढं किडनीला नुकसान जास्त होणार आणि रिव्हर्सिबिलिटी म्हणजे परत नॉर्मल होण्याची शक्यता कमी होत जाणार. एकदा 6-7 वर्ष गेले तर क्रिएटिनिन वाढायला सुरुवात होते. म्हणजे 100 डायबिटिक लोक असली तर 30 ते 40% लोकांना हे आजार सुरू होऊन जातं. हे एक वस्तू आपल्याला एकदम लक्षात ठेवायची आहे, कारण आपलं देश डायबिटीजचं कॅपिटल आहे वर्ल्डमध्ये. तर आपण जर डायबिटीज अवॉइड केला, आपण जर डायबिटीज असला आणि डायबिटीजचा कंट्रोल केला तर किडनी, हार्ट, ब्रेन सगळेच डिसीज आपण अवॉइड करू शकतो. नक्कीच अशीच माहिती आपण घेणार आहोत. पण आता एक फोन आलेला आहे. प्रमोद बोलतायत आपल्याशी नाशिकहून. नमस्कार प्रमोदजी. हॅलो, बोला. मी देवळान बोलतोय मॅडम. तर माझ्या वडिलांच्या 2 किडन्या मॅडम, तर उद्या ऑपरेशन आहे. तर मग आपण किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन केल्यानंतर किती दिवसांनी किडनी परफेक्ट होईल मॅडम? प्रमोद यांचा फोन आला होता. डॉक्टर काय सांगणार? मिस्टर प्रमोद, एक तर तुम्ही एक चांगला डिसिजन केलाय की किडनी ट्रान्सप्लांट करत आहेत. एखाद्या माणसाची किडनी जेव्हा मृत पावली असते किंवा क्रॉनिक किडनी डिसीज प्रोग्रेस झाला असतं तर त्याला 2च उपाय असतात, एक तर डायलिसिस आणि दुसरा ट्रान्सप्लांट. कारण किडनीचं काम कोणीतरी करायला पाहिजे. डायलिसिस मशीन करणार किंवा एक नवीन किडनी करणार. आता नवीन किडनी म्हणजे देवानी दिलेली गिफ्ट आहे. ती जर आपण माणसाला दिली तर त्याचं जीवन एकदम नॉर्मल होतं. म्हणजे मिस्टर प्रमोदची ही चिंता आहे की किडनी ट्रान्सप्लांट ऑपरेशन उद्या आहे आणि किती रिकव्हरी होणार, काय होणार. आता ते इंडिव्हिज्युअलवर निर्धारित आहे, पण एक 99% सक्सेस रेट आहे आपल्या कंट्रीमध्ये. म्हणजे घाबरायची काहीच गरज नाही आहे. एक 5-6 दिवसानंतर किडनी बिलकुल नॉर्मल होणार. पण एक वस्तू याद ठेवायची आहे आपण की लक्ष ठेवायची आहे की दवा बरोबर टाइमवर घ्यायची आहे. तुम्ही डिस्चार्ज झाल्यानंतर असं नाही की आता किडनी ट्रान्सप्लांट झालाय तर आता आपण काही करायचं नाहीये. दवा टाइमवर घ्यायची आहे. दवा घेण्याबरोबर तुम्ही हायजिनिक जेवण करायचं आहे. असं नाही की काही रस्त्यावरचं खाऊन टाकलं. म्हणजे एक ट्रान्सप्लांट तुम्हाला नवीन गिफ्ट ऑफ लाईफ आहे, त्याला जपून ठेवलं पाहिजे. हे एखाद्या वेळेला तुम्हाला माहित असायला पाहिजे. तुमचे डॉक्टर सांगणार तुम्हाला, पण तरी हे लक्षामध्ये राहू द्या. नक्कीच. आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. विशाल बोलतायत आपल्याशी अहमदनगर इथून. नमस्कार विशालजी. बोला. हॅलो मॅडम, माझं क्रिएटिन 4.5 आहे आणि प्रोटीन +2 आहे. सध्याला डायलिसिस चालू आहे. तर क्रिएटिन कमी करण्यासाठी काय उपाय आहे का त्याला ट्रान्सप्लांटेशनच करावं लागेल? आता तुमचं डायलिसिस सुरू झालं म्हणजे त्याचा अर्थ हे की तुमची किडनी बिलकुल चालत नाहीये. म्हणजे कार्यक्षमता एकदम 10% कमी आहे. आता एखादी वस्तू मृत पावली असेल तर त्याला जिवंत कशी करायची? म्हणजे बेस्ट उपाय हेच आहे की आपण नवीन किडनी बसवून घ्यायची. आणि डायलिसिस एक चांगली पद्धत आहे कारण त्याने जीव वाचू शकतो. पण
लांब्या जीवनसाठी, क्वालिटी जीवनसाठी, प्रॉस्परस जीवनसाठी किडनी ट्रान्सप्लांट एक बेस्ट ऑप्शन आहे. कारण जे वस्तू एक नॉर्मल किडनी करू शकते ते डायलिसिस करू शकत नाही. नक्कीच. म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट एक बेस्ट ऑप्शन आहे. लवकरात लवकर करून टाका. म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट होण्याच्या आधी आपण डायलिसिस केलं पाहिजे. आणि मुळात असं आहे की आजकाल जी संख्या आहे, डोनरची संख्या आहे ती कमी आहे. पण हे पण आपल्याला विचार करायला पाहिजे की आज माझ्याकडे एक पेशंट असेल की ज्याचा क्रिएटिनिन 2, 3, 2.5 असं वाढत चाललंय, तर मी त्याला डायलिसिसवर जाऊ देणार नाही. एक. आणि जर काय अशी स्थिती आली की डायलिसिसची वेळ नजदीक येत आहे, मग मी त्यांना अशी तयारी करवणार की डायरेक्ट ट्रान्सप्लांट होतं. म्हणजे डायलिसिस करणं हे जरुरी नाहीये. आपलं शरीरमध्ये एवढा कचरा साठला नाही असेल आणि शरीर जर नॉर्मल असेल आणि किडनीची क्षमता 15 ते 10% पर्यंत आली आहे, तेव्हा जर आपण तयारी केली तर डायलिसिस लागण्याचे जस्ट आधी आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. त्याने शरीर निरोगी राहतं. याला जोडूनच असा एक प्रश्न आहे की किडनी कोण देऊ शकतं? आपल्या देशमध्ये म्हणजे भारत शासनाच्या लॉ प्रमाणमध्ये आपण एक रिलेटेड किडनीच आपण घेऊ शकतो. म्हणजे कुटुंबामध्ये आई वडील, भावंड, वाईफ, हजबंड मतलब पती पत्नी, ग्रँड पेरेंट्स, आजोबा आजी, मुलं देऊ शकताय. पण 18 वर्षाच्या वरती होऊ शकतं आणि ते एक रिलेटेड किडनी ट्रान्सप्लांट म्हणून असतं. हे आपल्या लॉमध्ये अलाउड आहे. जर कोणाला फॅमिलीमध्ये डोनर नसला, कुटुंबामध्ये कोणीच असा फिट नसला की जे देऊ शकते, तर त्यांच्यासाठी दुसरी सोय आहे की एक कॅडेवर किंवा डिसीज डोनर ट्रान्सप्लांट लिस्ट म्हणून सांगतात, जे दरेक सिटीमध्ये अवेलेबल आहे. की गव्हर्नमेंटची ZTCC म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे की तुम्ही त्याच्या लिस्टवर तुमचं नाव टाका आणि जर कोणी मृत पावलेला मनुष्य आहे, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट आहे, काही आहे आणि मेंदू मेलेला आहे, ब्रेन डेथ ज्याला म्हणतात, आणि त्यांच्या फॅमिलीने जर काही परवानगी दिली की आम्ही आमच्या माणसाच्या डेथ नंतर त्यांचे ऑर्गन्स किंवा अवयव डोनेट करायला मागतो, तर असे किडनी, लिव्हर, हार्ट ते अशा माणसाला देऊ शकतं की ज्यांच्याकडे फॅमिलीमध्ये डोनर्स नाही आहेत. पण हे एक वस्तू थोडी रेअर आहे. आपल्या कंट्रीमध्ये अवेअरनेस थोडीशी अजून कमी आहे. बाहेरच्या देशामध्ये आठवड्यामध्ये 10-15 कॅडेवर्स ट्रान्सप्लांट होतात, पण आपल्या देशमध्ये एवढी रेट नाही आहे, कारण जागरूकता थोडी कमी आहे. पण आपण मेल्यानंतर आपण काही दिलं तर आपलं काहीच जाणार नाहीये. हे सगळ्यात मोठं दान आहे. हे सगळ्यात मोठं दान आहे आणि एका शरीराने 36 लोकांची मदत होऊ शकते. ते माहीत असायला पाहिजे की 2 किडन्या, 1 लिव्हर, 1 हार्ट, 2 लंग्स, इंटेस्टाइन्स, पॅनक्रियाज, आईज, कार्टिलेज, स्किन, बोन्स, सगळी वस्तू रिसायकल होऊ शकते. ही एक स्लाइड आहे, तुम्हाला बघून द्यायला पाहिजे की तुम्ही जिवंत असते तेव्हा एक डोनर कार्ड तुम्हाला साइन करायला पाहिजे आणि ते एक डोनर कार्ड असते की तुमच्या वॉलेटमध्ये राहायला पाहिजे. म्हणजे ही एक लिव्हिंग विल आहे जी तुम्ही बनवलेली आहे. जसं ATM कार्ड असतं तसं तेही असं ते वॉलेटमध्ये ठेवायला पाहिजे की मी जिवंत आहे तेव्हा मी एक विल केली आहे की मी जर काही कुठेही मृत पावली आणि माझी स्थिती अशी आहे की मी देऊ शकते, तर माझे अंग प्लीज डोनेट करा. आजकाल या विषयाची खूप म्हणजे जनजागृती होते आणि बऱ्यापैकी लोक यासाठी पुढे येतात. डॉक्टर, आजचा जो विषय आहे, मुळात लोकांना अशी एक शंका असते की किडनीचे आजार म्हणजे पाण्यामुळे किंवा प्रोटीनमुळे होतात. तर एक दिवसागणित किती पाणी प्यावं अंदाजे? नॉर्मल माणसाने 2 ते 2.5 लिटर लिक्विड घ्यायचा. फक्त पाणी असं सांगत नाही, लिक्विड म्हणजे सगळे लिक्विड मिळून 2 ते 2.5 लिटर, अगदी भाजीचं पाणी सगळं मिळून ते 2 ते 2.5 लिटर इनफ आहेत. काही लोक असतात माझ्या क्लिनिकमध्ये येतात, सांगतात आम्ही 5 ते 6 लिटर घेतात, पण ते जास्त आहे, तेवढं नको आपल्याला. जर काही तुम्ही गरम क्षेत्रात आहे, तुम्हाला खूप घाम येतोय, असं काय आहे, तर नक्की जास्त प्या. तुम्ही जिम मध्ये गेलाय, तुम्ही खूप घाम झालाय, ते वस्तू वेगळी. पण नॉर्मल लाईफ मध्ये, डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये 2 ते 2.5 लिटर लिक्विड इनफ असतं. म्हणजे अनावश्यक किडनीलाही त्रास देऊ नका. डॉक्टर, आपण असं सांगू शकतो की बऱ्याच वेळेला किडनीमध्ये जेव्हा आपण हे त्रास वगैरे होतात, कुठल्या तपासण्या कराव्या लागतात एखाद्या व्यक्तीने? हे आपण प्रश्नाचं उत्तर घेऊया. पण आपल्याला एक फोन आलेला आहे. दादासाहेब बोलतायत आपल्याशी. नमस्कार दादासाहेब जी.
हॅलो. हॅलो बोला. मॅडम मी माडेवरून बोलतो. माझं प्रोटीन जाते हा 1. क्रिएटिन आहे 1.4 1+ क्रिएटिन जाते माझं. त्याविषयी मला बीपी पण वाढतो माझा. काय वाटतं? बीपी पण वाढतो माझा. बीपी पण वाढतं. हा. आता जसं आपण सांगितलं की प्रोटीन लीक आणि ब्लड प्रेशर चांगली वस्तू नसते, मग तुम्हाला ताबडतोब तुमच्या डॉक्टरकडे जाऊन त्याची तपास करायला पाहिजे की बीपी आणि प्रोटीन कशामुळे आहे. तुम्हाला त्याचं ट्रीटमेंट केली की किडनी पण वाचणार आणि बीपी पण नॉर्मल होणार. नक्कीच. दादासाहेब, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल. अजूनही हा कार्यक्रम बघा, तुमच्या अजून प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळतील. डॉक्टर, आपण जसं नॉर्मली माहितीये की डायबिटीज झाला म्हणजे ब्लड शुगर करतो, तशी आपली किडनी व्यवस्थित राहावी म्हणून कुठल्या टेस्ट केल्या पाहिजे? म्हणजे मी असं सांगणार की एखाद्या वेळेला एका माणसाला जर रिस्क असला, म्हणजे फॅमिली हिस्ट्री ऑफ डायबिटीज असली, ब्लड प्रेशर असला किंवा डायबिटीज असला आणि एक किडनी डिसीजचा हिस्ट्री असला, तर दर 6 महिन्याने एक लघवीची अनालिसिस जी एकदम स्वस्त आहे आणि एकदम सेन्सिटिव्ह आहे. मध्ये लघवीमध्ये प्रोटीन असायला नको, लघवीमध्ये शुगर, लघवीमध्ये ब्लड असायला नको, एक ब्लड युरिया नायट्रोजन, सिरम क्रिएटिनिन आणि सिरम इलेक्ट्रोलाइट्स, हे बेसिक किडनीचे टेस्ट आहेत ज्याने कोणत्याही डॉक्टरला किंवा एक ले माणूसाला पण माहीत पडणार की बाई मला किडनीचा प्रॉब्लेम आहे की नाही. आणि एकदम इम्पॉर्टंट हे की ब्लड शुगर जर तुम्हाला मधुमेह असला, डायबिटीज असला, तर दर 3 महिन्याने एक HbA1c म्हणजे एक ॲव्हरेज ब्लड शुगरचा रीडिंग, 3 महिन्याची साखर, ते करायला पाहिजे आणि त्याचा लेवल 6.5 ते 7, 6.5 ते 7च्या दरम्यानच ठेवायला पाहिजे. असं केलं तर किडनी नक्की वाचणार. म्हणजे हे टेस्ट तुम्ही ऍड करायला पाहिजे की मला डायबिटीज आहे तर दर 3 महिन्याने मी HbA1c करणार, फास्टिंग शुगर करणार, एक लघवीचा टेस्ट करणार. मुळात आपण जेव्हा ह्या आजारांची चर्चा करतो तेव्हा आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण बाकी दुसऱ्या आजारांना म्हणजे आळा घालू शकतो का, म्हणून योग्य वेळी तपासण्या करणं गरजेचं असतं. डॉक्टर, आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशी सवय असते की थोडं जरी दुखलं तरी पेन किलर घेणं, आणि हे कितपत योग्य आणि याचा परिणाम किडनीवर होतो का? आता हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही केलं आहे, कारण की ही मला रोजच दिसायला मिळते की एखाद्या माणसाला किडनी प्रॉब्लेम झाला आणि बोन्स दुखायला लागले की पेन किलर घेणार, पण त्याची तपास करणार नाही की दुखणं कशासाठी आहे. आता गुडघे दुखते, बॅक दुखते, पण ते पेन किलर घेणार, केमिस्टकडे जाणार की बाई मला डोकं दुखते. आता डोकं दुखण्याचं कारण जर काही तुम्ही शोधलं तर कदाचित बीपी पकडमध्ये येणार, ते आलं तर किडनी वाचणार. आणि तुम्ही पेन किलर घेत राहणार तर कारण पकडमध्ये येणार नाही आणि पेन किलरने किडनी डॅमेज होणार, पोटामध्ये अल्सर होणार, किती काही तुम्हाला साईड इफेक्ट बघायला मिळणार. म्हणजे तात्कालिक रूपाने तुम्ही पेन किलर घेतले ठीक आहे, पण नेक्स्ट दिवशी तुमच्या डॉक्टरकडे जायचं, सांगायचं की इथे मला दुखतं, तुम्ही जरा बघणार का कशाला दुखतं, कारण शोधा, कारणचं निवारण करा आणि पेन किलर अवॉइड करा. नक्कीच. पेन किलर हे खरंच घेऊ नये, कारण आपल्याला कारण शोधून त्याचा उपाय करणं गरजेचं असतं आणि तुम्ही स्वतःहून डॉक्टरांकडून मागणी करू नका किंवा केमिस्टकडे जाऊन अशा पद्धतीची विचारणा करू नका. डॉक्टर एवढी छान माहिती देत आहेत, त्यांचा पत्ताही आपल्याला जाणून घ्यायचा असेल. नक्कीच बघूया आपण डॉक्टरांचा पत्ता काय आहे तो. डॉक्टर श्रुती तापियावाला, कोकिलाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटल, अंधेरी पश्चिम. मोबाईल क्रमांक आहे 9320167377. वेबसाईट आहे www.kokilabenhospital.com. डॉक्टर, आपण ही चर्चा तर अशीच चालू ठेवतोय, पण मुळात आपण कुठल्या गोष्टींना आळा घालावा आपल्या खाण्यापिण्यामध्ये जेणेकरून आपल्या किडनीचं आरोग्य व्यवस्थित राहील? आपण नॉर्मल जीवनमध्ये एक सिंपल जेवण ठेवायचं, म्हणजे सॉल्ट कमी ठेवायचं, तळलेली पदार्थ, प्रोसेस्ड पदार्थ, म्हणजे एखादं पॅक्ड वस्तू घ्यायची तसं नाही करायचं. फ्रेश फ्रूट्स, फ्रेश व्हेजिटेबल्स आणि जे काही तुम्ही जेवण बनवताय त्याची पद्धती सिंपल ठेवा. खूप म्हणजे सॉल्ट घेऊ नका, खूप प्रोसेस्ड चीज वगैरे हे सगळं घालू नका. नक्कीच. प्रेक्षकांसाठी खास आपल्या डॉक्टरांनी एक स्लाइड आणलेली आहे, ते स्लाइड तुम्ही पटकन बघा म्हणजे तुम्हाला कळेल कुठल्या गोष्टींना आळा तुम्ही घालायचा.
काय सांगणार डॉक्टर? तर आपण हे बघतोय स्लाइड, हे 10 कमांडमेंट्स आहेत की तुम्ही काय करणार की किडनी एकदम सेफ राहणार. म्हणजे जेवणामध्ये फ्रेश फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, सॉल्ट कमीत ते कमी ठेवा. मधुमेह असलं तर मधुमेहाचं प्रमाण, डाएट ते सगळं बरोबर ठेवा. म्हणजे मधुमेह वाढणार तसे पदार्थ खाऊ नका. व्यायाम रेग्युलरली करा. ब्लड प्रेशर असला तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवा. एखादा ब्लड प्रेशरचा लेवल काय पाहिजे आपल्याला, 120 ते 130 आणि खालता पाहिजे 70 ते 80. हे लक्षात ठेवायचं आहे. HbA1c तुम्हाला 6.5 ते 7 पाहिजे. हे 2 टार्गेट्स, सॉल्ट कमी आणि आपलं पथ्य पाळणं, सिंपल जेवण ठेवणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं आणि लक्षण काय आम्ही सांगितले ते थोडे लक्षामध्ये ठेवलं तर सगळं काही ठीक लागणार. नक्कीच डॉक्टरांनी खूप आपल्याला छान सांगितलेलं आहे, कारण मुळातच आपली इच्छा हीच आहे की जनजागृती व्हावी. याच्या मागे उद्देश हाच की तुम्हाला अशी जर लक्षणं आढळत असतील किंवा इतर कोणामध्ये दिसत असतील तर पटकन जाऊन डॉक्टरांकडून सल्ला घ्या, जेणेकरून आपण किडनीला वाचवू शकतो. कारण किडनी वाचवली तरच आपलं शरीर हे निरोगी राहू शकतं. डॉक्टर, तुम्ही जाण्याआधी अगदी एका वाक्यात काय संदेश द्याल? आपले किडनीचं लक्ष ठेवा, त्याच्या आजारांना टाळा. प्रोटेक्ट युअर किडनीज. नक्कीच किडनीवर लक्ष ठेवा आणि आजारांना टाळा, हेच बोलून आजचा आपण कार्यक्रम संपूया. नक्कीच हे आरोग्य आपल्याच हातात आहे, म्हणजेच किडनीच्या हातात आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांसाठी इतकी छान माहिती दिली त्याबद्दल दूरदर्शन आणि सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.